अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुपीडा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणारा कितीही मोठा शत्रू असेल, जो सतत तुम्हाला त्रास देत असेल, असा त्रास देणारा शत्रू आपल्या आयुष्यातून कायमचा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात शत्रुबाधा असते। शत्रुबाधा कशी ओळखायची बघा, जेव्हा आपलं सगळं काही चांगलं सुरळीत सुरू असतं, घरात पैसा येतो, व्यवसाय चालतो, प्रगती होते, म्हणजे आपण म्हणतो की आत्ता माझं सगळं चांगलं सुरू आहे, आणि त्याच वेळात असं काहीतरी होतं की जो पैसा टिकून होता तो पैसा जायला लागतो, घरात आजारपण येतं, कुणाची तरी नजर लागल्यासारखं वाटतं, व्यवसाय असेल तर तो पटकन बसला जातो। बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा शत्रू आपल्याला त्रास देत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये क्लेश वाढतात, घरातल्याच घरात भांडणं होतात, एकमेकांचं पटत नाही। मग आपण विचार करतो की आत्तापर्यंत माझ्या घरात कधीच भांडण झालेलं नव्हतं, माझ्या घरासारखं सुख कुठल्याच घरात नव्हतं, पण कुणाला माझं सुख बघवलं नाही आणि माझ्या घराचं वाटोळं झालं, आपण असं सहज म्हणतो। तर ही तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुबाधा असते। तुमच्याच शेजारचा, पाजारचा किंवा बऱ्याच वेळा तुमच्याच जवळचा व्यक्ती तुम्हाला शत्रुबाधा घडवत असतो, तांत्रिक मांत्रिक काहीतरी बाधा करून तुमच्या आयुष्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असतो। बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो, कन्फर्म असतो, हा व्यक्ती मला त्रास देतोय, हा व्यक्ती काहीतरी बाधा घडवून आणतोय आणि हा माझा शत्रू आहे। बऱ्याच वेळा आपल्याला शत्रुबाधा, तांत्रिक बाधा माहिती असते, पण तो शत्रू कोण आहे तो माहिती नसतो। असा गुप्त असणारा किंवा माहिती असणारा जो कुठला आपला शत्रू असेल, त्या शत्रूला नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे, कारण शनिवारचा दिवस हा बाधा दूर करण्यासाठी, शत्रूला नष्ट करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी शनिवारचा दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो। कुठल्याही शनिवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या दोघांपैकी कुठल्याही वेळात तुम्हाला आता मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू, या तुम्ही आधीच या वस्तू आणून ठेवल्या तरीही चालतील। ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्याच दिवशी वस्तू आणाव्यात असं काहीच नाही, वस्तू अगोदर गोळा करून ठेवा आणि कुठल्याही शनिवारी हा उपाय करा। सगळ्यात पहिले उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला गोमूत्र घालून अंघोळीचं जे पाणी असतं त्या पाण्याने स्नान करायचे। बादलीभर पाणी, अर्धा चमचा गोमूत्र आणि त्या पाण्याने स्वच्छ सुंदर स्नान करायचं, म्हणजे जी काही बाहेरील बाधा असेल, जी काही कोणी बाहेरून केलेली बाधा असेल ती क्षणात त्या गोमूत्रामुळे नष्ट होईल। ठीक आहे, आता हे केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले घ्यायचे आहे ते 7 बिबवे, ज्याला बिभोटे, आमच्याकडे बिभोटे म्हणतात, कुणी बिबवा असं म्हणतं। बघा, एक फळ असं जे जंगलामध्ये भेटतं, म्हणजे कुणी त्याला फळ मिळतं, बिबवे असतात, ते सुकवले जातात, काळ्या रंगाचे असतात, जे बाधा दूर करण्यासाठी, शत्रूचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी असतात। जिथे पूजेचं साहित्य मिळतं, मला वाटते त्या दुकानातही तुम्हाला सहज मिळून जातील। 7 बिबवे घ्यायचे आहेत, 7 काळे चिंचोके घ्यायचे, 7 बिबवे, 7 काळे चिंचोके, आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक लिंबू। लिंबू खूप हिरवं किंवा खूप पिवळं नको, मध्यम असणारं, व्यवस्थित असणारं एक लिंबू। ठीक आहे, आणि त्याच्यासोबत तुम्हाला लागणार आहे एक लोखंडी धारदार वस्तू, सुई घेतली तरीही चालेल, एखादी छोटी सलई वगैरे घेतली, खिळा वगैरे घेतला, चूक घेतली तरीही चालेल। सगळ्यात पहिले काय करायचं तर संध्याकाळ किंवा सकाळ जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात, अंधारातच हा उपाय करायचा आहे। ठीक आहे, जेव्हा तुम्ही हा उपाय करायला बसणार आहात तेव्हा सगळ्यात पहिले लिंबू घ्यायचं, लिंबू स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं, त्या लिंबावरती त्या शत्रूचं नाव लिहायचं, कुठल्याही बाजूला तुम्ही लिहा। आता शत्रूचं नाव माहिती आहे, माझा शत्रू प्रवीण आहे, माझी शत्रू सुजाता आहे, किंवा माझा शत्रू जो आहे तो आमच्याच शेजारचा व्यक्ती राम नावाचा आहे, माझ्या शेजारी असणारी माझी मैत्रीण आहे जी मला पीडा घडवत आहे, शत्रुपीडा घडवत आहे, आणि तिचं नाव आराधना आहे। जे काही नाव असेल ते लिंबावरती तुम्हाला मार्कर पेनाने किंवा स्केच पेनाने, साध्या किंवा ग्लिटरवाल्या कुठल्याही पेनाने
त्या लिंबावरती नाव लिहायचं आहे. आता त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल तर तुम्ही फक्त शत्रू एवढं लिहिलं तरीही चालेल. ठीक आहे. आता हे नाव लिहिल्यानंतर ती लोखंडी घेतलेली जी वस्तू आहे, जी कुठली लोखंडी घेतलेली वस्तू आहे ती त्याला मध्यभागी टोचायची आहे. म्हणजे इकडनं टोचल्यानंतर त्याचा टोक हे दुसऱ्या बाजूने निघेल अशा पद्धतीने तुम्हाला त्या लिंबाला ते टोचायचं आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं, हे लिंबू जे लोखंडाच्या वस्तूला टोचलेलं आहे ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं. उजव्या हातात घेऊन तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यात असणारा हा शत्रू आज नष्ट होत आहे. आज मी शत्रूचा नाश करत आहे. शत्रूचं नाव घ्या आणि त्याच्यानंतर ते लिंबू आपल्या जमिनीवर ठेवा. घराच्या बाहेर यायचं. घराच्या बाहेर येऊन ओटी किंवा जो कुठला भाग असेल तिथे हे लिंबू ओटीवर पायरीवर ठेवून द्यायचं आणि आपल्या पायाने ते थोडंसं तुडवायचं. पायाने ते दाबायचं. त्यातून थोडासा रस आला पाहिजे बाहेर. अशा पद्धतीने चप्पल घालून तुम्ही तुडवलं तरीही चालेल. नंतर घराच्या बाहेर मोकळ्या वगैरे कुणाच्या घरावर वगैरे नाही तर मोकळ्या जागेमध्ये एखादे झाड काही असेल त्याखाली ते फेकून द्यायचं, टाकून द्यायचं. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे. घरात यायचं, पुन्हा त्याच ठिकाणी बसायचं जिथे तुम्ही हा उपाय करायला बसलेले आहात. आता काळ्या रंगाचं कापड घ्यायचं. काळ्या रंगाचं कापड घेऊन 7 अख्ख्या बिबोट्या त्याच्यावरती ठेवून द्यायच्या आणि त्याच्यासोबत घेतलेले 7 चिंचोके, चिंचेतले चिंचोके हे देखील त्याच्यावरती ठेवून द्यायचे. दोनही वस्तू काळ्या रंगाच्या पोटलीमध्ये घट्ट बांधायच्या आणि शनिवारच्या दिवशी या दोनही वस्तू घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं. कुठेही हनुमानाचं मंदिर शोधा. हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर ही काळी पोटली आपल्या हातात ठेवायची. ती कुठेही टाकायची नाही, हनुमानांना अर्पण करायची नाही, काहीच नाही. तिथे जो गाभारा असतो बसायचं. ही पोटली आपल्या उजव्या हातात ठेवायची. हनुमानांना शत्रुबाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर 3 वेळा हनुमान चालीसा म्हणायचा. तुम्ही 3 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, पण कमीत कमी 3 किंवा 7 वेळा तरी आवर्जून म्हणा. हनुमान चालीसा म्हणून झाला की त्याच्यानंतर ही चिंचोके असलेली बिबोटे असणारी पोटली घरी घेऊन यायची आणि त्या शनिवारपासून तुम्हाला कायम ती पोटली आपल्यासोबत ठेवायची आहे. तुमचे पती कामासाठी बाहेर पडत असेल तर पतीसोबत ठेवा. मुलं जर बाहेर असतील मुलांसोबत ठेवा. जिथे तुम्हाला गरज आहे, जिथे तुम्हाला शक्य आहे त्यांच्यासोबत फक्त ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे. याने कधी बाहेरील बाधा होणार नाही. कुणीही तांत्रिक बाधा तुमच्यावर करणार नाही. जादूटोणा किंवा अजून वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्यावर नाही होणार. खूप बघा साधा, खूप सोपा उपाय आहे. खूप जास्त किंवा असं काहीच नाही आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा भेटला कमेंट करा.